मैत्रिणींनो नमस्कार. कोबी, गाजर, कांद्याची पात हे सर्व व्हेजिटेबल्स बघितल्यानंतर तुम्हाला थोडीशी आयडिया आलीच असेल की आज मी काय बनवणार आहे ते. आज मला माझ्या मुलांनी सांगितलेलं आहे की मोमोज बनव म्हणून मी आज बाजारातून ही ताजी कांद्याची पात, कोबी आणि गाजर घेऊन आली आहे. देशी गाजर मिळालेली आहेत. गाजरं तर फार सुंदरच आहेत आणि ही सर्व काही मी वापरणार नाही, फक्त यातील 2च मला लागतील. गाजरं स्वच्छ धुवून घेऊन त्याची आता आपण साल काढून घेऊया. ही बघा मी साल काढून घेत आहे. 2 गाजरांची तुम्ही पाहत असाल मी गाजरांची साल काढून घेत आहे. अशा प्रकारे मी 2 गाजरांची साल पूर्णपणे काढून घेतलेली आहे व ती स्वच्छ करून ताटात ठेवत आहे. साल काढल्यानंतर गाजरे एकदम लाल लाल अशी दिसत आहेत, फार सुंदर. आता खिसणीवरती 2 गाजरे खिसून घ्यायची आहेत. गाजर छानपैकी खिसून झालेला आहे. हा खीस मी काचेच्या बाउलमध्ये ठेवलेला आहे. मी कोबीचा एक गड्डा पूर्णपणे खिसून घेतलेला आहे व त्यावरती आता 1 चमचा मीठ टाकत आहे व चांगले मिक्स करून घेणार आहे आणि 10 ते 15 मिनटं हा कोबी बाजूला ठेवून द्यायचा, म्हणजे याला थोडे पाणी सुटेल. तुम्ही पाहू शकता या कोबीला खूप पाणी सुटलेले आहे. ते पाणी मी हाताने आता पिळून काढत आहे. हातामध्ये कोबीतील पाणी पिळून काढल्यानंतर सर्व कोबी मी बाउलमध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये कांद्याची पात मी मिक्स करत आहे. सर्व पात आता मिक्स करून झालेली आहे. त्यामध्ये मी खिसलेलं गाजर मिक्स करत आहे. आता लसणाच्या 4-5 पाकळ्या या खिसणीवरती खिसून मी या मिश्रणामध्ये मिक्स करत आहे. लसूण चेचून घातला तरी चालतो. लसूण आणि आले खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये वाटून याच्यामध्ये मिक्स केले तरीही चालते. मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. नंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत. काही वेळेस लसूण आणि आले याची पेस्टही तेलामध्ये टाकली तरी चालते. आता मी तेलामध्ये जो चिरलेला कोबी आणि सर्व मिश्रण होते ते कढईमधल्या तेलामध्ये टाकलेले आहे. व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून मी सर्व गोष्टी दाखवलेल्या नाहीत. आता हे सर्व मिश्रण चांगले परतून घ्यायचे आहे. त्याच्यातील पाणी सर्व निघून गेल्यानंतर व ते थोडेसे कोरडे झालेले पाहिजे. आता मी गॅस बंद केलेला आहे व हे मिश्रण थोडे थंड व्हायला बाजूला ठेवून देणार आहे. एका परातीत 2 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे व 1 चमचा तेलाचे मोहन यामध्ये मिक्स करायचे आहे. आता तेल चांगले पिठाला चोळून घ्यायचे आहे. पिठामध्ये थोडे थोडे पाणी घेऊन पीठ चांगले घट्टसर असे मळून घ्यायचे आहे. पीठ पातळ करायचे नाही. थोडे चपातीच्या पिठापेक्षा थोडेसे घट्ट पीठ ठेवायचे आहे. माझी मोमोजसाठी लागणारी कणिक तयार झालेली आहे. थोडी घट्टसर आहे. वरून तेल लावून बाजूला ठेवून द्यायचे. कणकीचे छोटे छोटे गोळे घेऊन आता छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आहेत. छोट्या छोट्या अगदी प्लेटसारख्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. छोट्याशा प्लेट एवढ्या पुऱ्या लाटून झाल्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं आहे व मी जसा आकार त्याला देत आहे तशाच चुन्या पाडून तसा आकार या मोमोजला द्यायचा आहे.
जे आपण सारण बनवलेलं होतं कोबीचं कांद्याच्या पातीचं ते सारण यामध्ये भरायचं असतं आणि हे असे छोटे छोटे मोमोज बनवायचे. तुम्ही पाहू शकता मी असे छोटे छोटे मोमोज बनवून घेतलेले आहेत. मी आता दुसऱ्या गोळीची पुरीसारखी छोटीशी पारी लाटत आहे व त्या पारीवरती मी कोबीचं मिश्रण जे सारण आहे ते ठेवत आहे आणि आता मोमोजचा आकार देऊन मी ते मोमोज बनवत आहे. तुम्ही नीट लक्ष देऊन जर पाहिलं तर मोमोज बनवणं अगदी सोपं आहे. जर हा आकार तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोदकाचा आकार दिला तरी पण चालतं. मला तरी कुठं येत होतं, मी अशीच हळूहळू शिकलेली आहे. 3-4 प्रकारचे आकार दिलेत तरीही चालतात. हा आकार अगदी सोपा आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता माझे मोमोज बनवून झालेले आहेत. मी मोमोज उकडण्यासाठी इडली पात्राचा वापर करणार आहे कारण मोमोज थोडेसे जास्ती आहेत आणि त्यामुळे मी इडली पात्रामध्ये ते उकडून घेणार आहे. इडली पात्रामध्ये 1.5 ग्लास पाणी ओतायचे आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण दोन्ही भांडी ही इडली पात्रामध्ये ठेवायची आहेत. मोमोज तयार होण्यासाठी 15 ते 20 मिनिटे लागतात. 20 मिनिटानंतर मी मोमोज प्लेटमध्ये काढून घेऊन शेजवान चटणीबरोबर ते सर्व करावेत. आम्हाला सर्वांना मोमोज फार आवडतात. शेजवान चटणीबरोबर व टॅमॅटो सॉसबरोबर मोमोज खाल्लेत तरी चालतात.